नमस्कार, तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सप्तचिरंजीवीबद्दल माहिती बघणार आहोत. पण हे सप्तचिरंजीवी आहेत की अष्टचिरंजीवी आहेत याबद्दल आपण सर्व माहिती बघणार आहोत आणि प्रत्येक चिरंजीवाबद्दलही सर्व माहिती बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण चिरंजीवी शब्दाचा अर्थ बघूयात. चिरंजीवी हे हिंदू धर्मानुसार कलियुगाच्या अखेरपर्यंत पृथ्वीवरती जिवंत राहणारे 8 अमर आहे. चिरंजीवी या संस्कृत शब्दाचा अर्थ अमर आहे, पण तो शाश्वत या अर्थी नाही. हा शब्द चिरम म्हणजे दीर्घ आणि जीवी म्हणजे जिवंत याचे एकत्रीकरण आहे. भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये अश्वत्थामा, बली, व्यास ऋषी, हनुमान, विभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे 7 पौराणिक व्यक्ती चिरंजीव मानल्या गेल्या आहेत. यांना सप्तचिरंजीवी असे म्हटले जाते. तर त्यासाठी एक श्लोक आहे. अश्वत्थामा बलिर्व्यास हनुमाश्च विभीषण कृपा परशुरामेश्च व सप्तेत चिरंजीवी. तर यामध्ये याचा अर्थ असा की अश्वत्थामा, बली, व्यास ऋषी, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम हे सप्तचिरंजीवी आहे. तर आता आपण मार्कंडेयबद्दल थोडी माहिती बघूयात, जे 8वे चिरंजीव आहेत. काही प्राचीन ग्रंथांमध्ये मार्कंडेय ऋषी हे दीर्घायुषी असल्याचे म्हटले आहे. मात्र हे चिरंजीवी म्हणजे अमर नसल्याचे आणि त्यांचे नाव वरील श्लोकामध्ये नाही आहे. मार्कंडेय ऋषींना वयाच्या 16व्या वर्षी येणाऱ्या अपमृत्यूवरती विजय मिळवला आणि दीर्घायुष्य प्राप्त केले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी एक वेगळा श्लोक आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण कृपा परशुरामश्च सप्तेत चिरंजीवीम सप्तेतान स्मरे नित्यम मार्कंडेय मथाष्टमम जीवेदवर्षशत सोपी सर्व व्याधी विवर्जित. वरील ओळीचा अर्थ असा होतो की या 8 अमरांचे अश्वत्थामा, राजा महाबली, वेदव्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम आणि ऋषी मार्कंडेय यांचे दररोज स्मरण केल्याने माणूस सर्व आजारापासून मुक्त होऊ शकतो आणि 100हून अधिक वर्ष जगू शकतो. असे मानले जाते की मानवी शरीरातून मुक्ती मिळण्यासाठी आणि परात्पर पिता, माता, गुरु, मित्र आणि आपले भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये विलीन होण्यासाठी 64 लाख प्रजातीमध्ये जन्म घेतल्यानंतर मनुष्य पृथ्वीवरती मानव म्हणून जन्म घेतो. तर जन्म आणि पुनर्जन्माच्या शाश्वत चक्रामध्ये अशा 8 व्यक्ती अस्तित्वात आहेत, ज्यांना हिंदू धर्मात अष्टचिरंजीवी किंवा 8 अमर म्हणून देखील ओळखले जाते, ज्यांनी मृत्यूचे नियम ओलांडले आहेत. चिरंजीवी असा आहे जो अमर आहे, म्हणजेच त्याला अंत नाही. या 8 चिरंजीवापैकी काही देवाने दिलेल्या वरदानामुळे अमर झाले आहेत, तर काही शापामुळे अमर झाले आहेत. तर ते कुठले 8 चिरंजीव आहेत आणि प्रत्येक चिरंजीवाबद्दल आपण आता माहिती बघणार आहोत. सर्वप्रथम आपण माहिती बघणार आहोत की असुराचा राजा महाबली. असुरांचा राजा महाबली कश्यप ऋषींचे नातू म्हणून ओळखला जातो. ते हिरण्यकश्यप यांचे नातू आणि प्रल्हादजींचे नातू आणि विरोचनाजींचे पुत्र होते. तर महाराजा बली हे पहिले चिरंजीव मानले जातात. राजा बलीने आपल्या राजवटीत कठोर तपश्चर्या केली, त्यामुळे त्यांचे संपूर्ण राज्य सुख, शांती आणि समृद्धीने भरले होते. या कारणास्तव त्यांनी अश्वमेध यज्ञाचे आयोजन करून स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या तिन्ही लोकांवर आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी योजना आखली होती. तर स्वर्गातील देवतांना ही बातमी कळताच सर्व देवतांमध्ये तणावाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. यानंतर स्वर्गीय राजा देवराज इंद्र यांनी त्यांना विनंती केली आणि देवतांच्या मदतीसाठी पुढे आले. त्यानंतर भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला आणि विधीदरम्यान राजा बलीची भेट घेतली. त्याने राक्षसाच्या राजाला ते देण्यास सांगितले. भगवान विष्णूचा वामन अवताराबद्दल जाणून न घेता त्यांनी वामन देवजींना जमीन देण्याचे मान्य केले. भगवान विष्णूचा वामन अवताराने आपले विशाल रूप धारण केले आणि संपूर्ण स्वर्ग, पृथ्वीचे मोजमाप फक्त 2 चरणांमध्ये केले आणि त्याने
दोन कडं घेतल्यानंतर तिसरे पाऊल टाकायला जागा नव्हती. या कारणास्तव बलिराजाला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी त्याने तिसरे पाऊल टाकण्यासाठी आपले मस्तक भगवान विष्णूंच्या वामन अवताराला समर्पित केले. त्यानंतर वामन अवताराने राजा बलीवरती तिसरे पाऊल ठेवले आणि त्यांना पाताळात स्थलांतरित केले आणि देवतांमध्ये पुन्हा शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित केली. राजा बळीच्या पराक्रमाने प्रसन्न होऊन भगवान विष्णूच्या वामन अवताराने राजा बळीला सत्ययुगातील इंद्र होण्याचे आशीर्वाद दिले आणि निस्वार्थ भक्ती आणि वचनबद्धतेमुळे महाराजा बलीला एकदा त्यांच्या भूमीला भेट देण्याचे धन्य झाले. अशा प्रकारे राक्षस राजा महाबली यांच्या भूमीवर स्वागत करण्यासाठी केरळमध्ये दरवर्षी ओणम हा सण साजरा केला जातो. आता आपण दुसऱ्या चिरंजीवीबद्दल बघणार आहोत. ते आहेत ऋषी मार्कंडेय. तर पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की ऋषी मार्कंडेय हे भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचे महान भक्त होते. ऋषी मार्कंडेय हे मरुदमती आणि ऋषी मृकांडू यांचे पुत्र होते. ऋषी मार्कंडेय हे भृगु घराण्यातील होते. ऋषी मृकुंड आणि मरुदमती यांनी पुत्रप्राप्तीसाठी भगवान शंकराची पूजा केली. परिणामी भगवान शंकर यांच्या उपासनेवर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना 2 पर्याय दिले. पहिला, एकतर तो अधिक हुशार किंवा ज्ञानी मुलगा निवडू शकतो, परंतु त्या मुलाचे पृथ्वीवरील आयुष्य कमी असेल. दुसरा पर्याय असा होता की असे मूल निवडू शकतात की त्याचे आयुष्य दीर्घ असेल परंतु त्याला कमी बुद्धी असेल. तर भगवान शंकराने असा पर्याय दिल्यानंतर ऋषी मृकांडूने शहाणपणाने पहिला मुलगा निवडला आणि अशा प्रकारे मृकुंडू ऋषींना मार्कंडेय नावाचा बुद्धिमान पुत्र प्राप्त झाला. त्याचा मृत्यू वयाच्या 16व्या वर्षी निश्चित होता. यानंतर मार्कंडेय ऋषी मोठे झाले आणि भगवान शिवाचे महान भक्त झाले. ऋषी मार्कंडेय 16व्या वर्षाचे झाले. एके दिवशी तो मंदिरात शंकराची पूजा करीत होते आणि त्यावेळी मृत्यूची देवता त्यांचा प्राण घेण्यास आली, परंतु मार्कंडेय ऋषी त्यांच्या मृत्यूची भीती न बाळगता पूजा करीत होते. या जीवन-मृत्यूच्या चक्रातील असंतुलनामुळे मार्कंडेय ऋषींचा प्राण घेण्यासाठी यमराजांना यावे लागले. यानंतर यमराजांनी दोरी फेकून मार्कंडेय ऋषीच्या गळ्यात बांधली आणि फासा टांगताच मार्कंडेय ऋषी शिवलिंगाला चिटकून बसले आणि भगवान शंकराची पूजा करू लागले. आपल्या भक्ताची अशी अवस्था पाहून भगवान शिव रागावले. त्यानंतर भगवान शिव आणि यमराज यांच्यामध्ये भयंकर युद्ध झाले, ज्यामध्ये भगवान शिवाने यमराजाचा पराभव केला आणि मार्कंडेय ऋषींना सदैव राहण्याचा आशीर्वाद दिला. अशा प्रकारे ऋषी मार्कंडेय हे दुसरे अष्टचिरंजीव झाले आणि तसेच ऋषी मार्कंडेय यांनी महामृत्युंजय जप रचलेला आहे. आता आपण बघूयात तिसरे चिरंजीवी म्हणजेच भगवान परशुराम. भगवान परशुराम हे विनाशकारी स्वभाव आणि भगवान विष्णूचा 6वा अवतार. श्री परशुरामजींचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला. तो एखाद्या योद्ध्यासारखा होता. त्यानंतर भगवान परशुराम आक्रमकता, शौर्य, युद्ध आणि इतर अनेक क्षत्रिय गुणांमध्ये पारंगत होते. दोन्ही कुळांच्या कौशल्यामुळे ते ब्रह्म आणि क्षत्रिय म्हणूनही ओळखले जाऊ लागले. परशुरामजी हे भगवान विष्णूचे सामान्य अवतार नाहीत. परशुरामजी हे भगवान विष्णूंचे उत्कट अवतार आहेत, जे या पृथ्वीवर आजही जिवंत आहे आणि 8 चिरंजीवांमध्ये यांचा समावेश आहे. पौराणिक ग्रंथांमध्ये असे सांगितले जाते की एकदा आर्तवीर्य सहस्रार्जुन नावाच्या राजाने आणि त्यांच्या संपूर्ण सैन्याने भगवान परशुरामाच्या वडिलांचे कामधेनू नावाची गाय हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु भगवान परशुरामांनी राजा आणि त्यांच्या संपूर्ण सैन्याचा पराभव केला आणि त्यांचा वध केला. वडिलांचा मृत्यूचा बदला घेण्यासाठी आर्तवीर्याच्या मुलाने परशुरामाच्या वडिलांना त्यांच्या अनुपस्थित मारले आणि त्यानंतर अत्यंत क्रोधाने भगवान परशुरामांनी आपल्या मुलासह आपल्या दरबारातील सर्व भ्रष्ट नेत्यांचा वध केला.
तर हे होते तिसरे चिरंजीवी भगवान परशुराम. आता आपण बघूया चौथे चिरंजीवी भगवान बिभीषण, राजा बिभीषण. बिभीषण हे धर्माचे खरे समर्थक आणि राक्षस राजा रावणाचे धाकटे भाऊ म्हणून ओळखले जाते. बिभीषण हे 8 चिरंजीवीपैकी चौथे चिरंजीव अमर व्यक्ती आहेत. तर राजा बिभीषण जरी राक्षस होता तरी ते धर्माचे पालन करणारे आणि उच्च चारित्र्य असणारे महान व्यक्ती होते. त्यांनी दैत्य राजा रावणाला भगवान श्रीराम सीतेला परत करण्याचा आणि शांतता राखण्याचा सल्ला दिला आणि बिभीषणाला त्यांचा भाऊ रावणाला योग्य मार्गावर आणायचे होते. त्यानंतरही रावणाने आपल्या भावाचा सल्ला ऐकला नाही. त्यानंतर बिभीषणनी भगवान श्रीरामाच्या सैन्यात सामील झाले आणि रावणाचा पराभव करण्यासाठी त्यांना मदत करू लागले. रावणाचा पराभव करून भगवान श्रीरामाने बिभीषणला लंकेचा राजा बनवले आणि राजा बिभीषणने रावणाच्या भरकटलेल्या लोकांना अधर्माच्या मार्गावरून धर्माच्या मार्गाकडे वळवले आणि बिभीषणाची कन्या त्रिजटा हिने अशोक वाटिकेत माता सीतेची चांगली काळजी घेतली. पृथ्वी सोडण्यापूर्वी भगवान श्रीरामांनी त्यांना पृथ्वीवर सदैव राहण्याची आणि लोकांना धर्माच्या मार्गावर चालण्यास मदत करण्याची आज्ञा दिली. तर हे होते चौथे चिरंजीवी राजा बिभीषण. आता आपण बघणार आहोत पाचवे चिरंजीवी भगवान हनुमान. प्राचीन ग्रंथाच्या मान्यतेनुसार भगवान हनुमान हे 8 चिरंजीवांपैकी 5वे चिरंजीव म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वडिलांचे नाव केसरी आणि आईचे नाव अंजना आहे. याशिवाय हनुमानजींना वायुपुत्र म्हणजेच पवन देवताचे पुत्र असे म्हणून देखील ओळखले जाते. एकदा माता अंजना पुत्रप्राप्तीसाठी भगवान शंकराची पूजा करीत होती आणि राजा दशरथ देखील तोच पुत्रकाम यज्ञ करीत होते. यज्ञाच्या परिणामी राजा दशरथ यांना अग्निदेवतांकडून पवित्र खीर प्राप्त झाली. ती त्यांनी आपल्या 3 पत्नी कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रामध्ये वाटून घेतली. तर एका पक्षाने ते एक खिरीची वाटी उचलली आणि अंजना प्रार्थना करत असलेल्या जागेवर उडत जंगलात टाकली. तर वायुदेवतेने ती गोड माता अंजनाच्या हातामध्ये पोचवली. तर ही गोड खीर खाऊन आई अंजनाने हनुमानजींना जन्म दिला आणि रामायणातील सर्वात प्रसिद्ध भाग असलेल्या सुंदरकांडमध्ये भगवान हनुमानाच्या जन्माविषयी सांगितले आहे. ते माता सीतेला कसे भेटले आणि लंका कशी जाळली. रामायणाच्या अनेक प्रतिपादनामध्ये असे म्हटले जाते की भगवान रामाला हनुमानजींनी चिरंजीवी आणि अमर होण्याचे वरदान दिले होते. तर हे होते 5वे चिरंजीवी श्री हनुमान. आता आपण बघणार आहोत की 6वे चिरंजीवी वेदव्यास. वेदव्यास ऋषींचा जन्म बेटावर झाला होता म्हणून त्यांना कृष्ण द्वैपायन वेदव्यासजी म्हणून ओळखले जाते. महर्षी वेदव्यास हे सत्यवती आणि पराशर यांचे पुत्र होते. पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की वेदव्यासजींनी श्रीमद भागवत आणि महाभारत ही महान महाकाव्य रचली होती. तर वेदव्यासजी हे 8 अमर व्यक्तींपैकी एक आणि अष्टचिरंजीवी मानले जाते. तर 28 वेद आणि पुराणे देखील वेदव्यासजींनी संकलित केली आहेत. विष्णू पुराणानुसार वेदव्यास हे वेद आणि भगवान विष्णूचे अवतार संकलित केलेल्या व्यक्तींना दिलेली पदवी आहे. वेदव्यासजी आपल्या दूरदृष्टीने मानवामध्ये खरे ज्ञान पसरवत आहेत. आता आपण बघूया 7वे चिरंजीवी कृपाचार्य. ऋषी कृपाचार्य हे महाभारतातील सर्वात प्रसिद्ध पात्रापैकी एक आणि 8 चिरंजीवापैकी एक आहेत. तर महान ऋषी कृपाचार्य यांनी त्यांच्या निपक्षपाती शिक्षणातून कौरव आणि पांडवांचा विकास केला. यांनी कुरु वंशातील तरुण राजकन्येला युद्धकलेचे शिक्षण दिले. याशिवाय कुरुक्षेत्र युद्धानंतर त्यांनी अभिमन्यूचा मुलगा आणि अर्जुनाच्या नातवाला ही युद्धकला शिकवली. महाभारत या महाकाव्यात कृपाचार्यजींचा अफाट शक्तीचे वर्णन वेदव्यासजींनी केले आहे. त्यांनी सांगितले आहे की कृपाचार्य हे इतके सामर्थ्यवान व्यक्ती होते की रणांगणात 60,000 योद्ध्यांचा एकट्याने पराभव करू शकत होते. तर कृपाचार्यजींमध्ये सत्य आणि निपक्षता असे अनेक महान गुण होते. या कारणास्तव ते सर्व पुरुषांमध्ये सर्वोत्तम मानले जाते आणि म्हणून त्यांना भगवान श्रीकृष्णाने अमरत्व बहाल केले होते. तर हे होते 7वे चिरंजीवी कृपाचार्य. आता आपण बघूयात की 8वे चिरंजीवी अश्वत्थामा जो द्रोणाचार्यजी आणि कृपी यांचा पुत्र आहे. तो 11 रुद्र अवतारांपैकी एक आणि 8 चिरंजीवापैकी एक मानला जातो. कुरुक्षेत्राच्या त्या
त्या युद्धात कृपाचार्यजींशिवाय जर कोणी जिवंत असेल तर तो फक्त अश्वत्थामा होता. द्रोणाचार्यजी आणि कृपी यांनी अश्वत्थामाजींना पुत्र म्हणून प्राप्त करण्यासाठी भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली होती. या कारणास्तव जेव्हा अश्वत्थामाजींचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या कपाळावर एक हिरा घेऊन जन्माला आले आणि जे भगवान शंकराच्या तिसऱ्या डोळ्याचे प्रतिनिधित्व करते. अश्वत्थामाजींच्या मस्तकावरील रत्न आणि त्यांचे भूक आणि तहान, थकवा इत्यादींपासून रक्षण करते आणि सर्व प्राणीमात्रांवर विजय मिळवण्याची शक्ती देते. तर हे होते आठवे चिरंजीवी अश्वत्थामा. तर आपण सर्व 8 चिरंजीवांची माहिती बघितली आहे. तर तुम्हाला ही सर्व माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि शेअरही नक्की करा. पुन्हा भेटूया एका व्हिडिओद्वारे आणि एका नवीन आध्यात्मिक माहितीसह. धन्यवाद.